कालच मी मातीची चांगली खुरपणी केली, तुम्ही बघू शकता. त्यामुळे माती किती सैल झाली आहे. आता थोड्या वेळापूर्वी पाणी दिलं आहे, त्यामुळे मातीमध्ये तुम्हाला पाणी दिसतं आहे, पण माती किती लूज झालेली आहे बघा, किती सैल झालेली आहे ते तुमच्या लक्षात येईल. दर 8 ते 15 दिवसांनी आपण मातीची चांगली खुरपणी करून घ्यायची. यामुळे माती सैल झाल्या कारणाने हवा कुंडीच्या खोलपर्यंत खेळती राहते आणि कुंडीत खोलवर हवा खेळती राहिल्या कारणाने आपल्या रोपांची मुळं हवेतील ऑक्सिजन व्यवस्थित शोषून घेऊ शकतात. रोपांच्या मुळांनी हवेतील ऑक्सिजन व्यवस्थित शोषून घेतल्यामुळे आपल्या रोपाची मुळं सुदृढ होतात आणि अशी सुदृढ मुळं मातीमधून रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व नीट व्यवस्थित शोषून घेऊ शकतात. आता जेव्हा रोपाची मुळं आपली सुदृढ झाली आहेत आणि ती इतकी सक्षम झाली आहेत की ती मातीमधील पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेऊ शकतात, अशा वेळेला ती खोडापर्यंत ते अन्नद्रव्य व्यवस्थित पोहोचू शकतात. आणि खोडापर्यंत अन्नद्रव्य जे पोषक तत्व जी आहेत ती नीट व्यवस्थित पोहोचली की खोडापासून पानांना आणि फांद्यांना ती पोषकद्रव्य व्यवस्थित पोहोचवली जातात. यामुळे काय होतं तर आपल्या रोपाची वाढ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने व्हायला आपल्या रोपाला मदत मिळते. तसेच रोपाच्या वाढीच्या वेळेला जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते ती प्रकाश संश्लेषणाची क्रियाही व्यवस्थित होते आणि त्यामुळेच दर 8 ते 15 दिवसांनी आपल्या बागेतील रोपांच्या कुंडीतील माती जी असते ती आपण व्यवस्थित खुरपून घ्यायची आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोपांना त्रास देणाऱ्या उपद्रवी जीवांविषयी माहिती करून घेतली आहे. त्यांना जर काही त्रास झाला तर त्यावर आपण काय उपाययोजना करायची त्याबद्दलही व्यवस्थित माहिती करून घेतलेली आहे. आता रोपांना त्यांच्या वाढीच्या वेळेला ज्यांच्यापासून त्रास होतो जसे इन्सेक्ट्स, पेस्ट, मातीतून येणारी बुरशी, रोपांवर पडणारा व्हायरस यांबद्दल जर आपल्याला योग्य ती माहिती नसेल की कुठला रोग झाला किंवा कुठली कीड आपल्या झाडांना झाली, कुठला आजार झाला, तर त्यावर नेमका काय उपाययोजना करायची हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत नसेल तर आपण उपचार एक आणि आजार एक असे करू शकतो. आपल्या परिवारातील आपल्या ज्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत तर एका ताईंनी मला विचारलं की माझ्या जास्वंदीच्या झाडाला ना मिलीबग झाला आहे, तर मी त्याच्यावर इप्सम सॉल्टचा फवारा मारला तर चालेल काय. आता इप्सम सॉल्टबद्दल आपण या आधीच्या व्हिडिओमधून, तुम्ही जर इप्सम सॉल्टबद्दल व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून बघा. इप्सम सॉल्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे कीटकनाशक नव्हे किंवा बुरशीनाशक तर अजिबातच नाही. जेव्हा रोपांना मॅग्नेशियम आणि सल्फरची गरज भासते, आता जास्वंदी डॉर्मन्सीमध्ये जाणार आहे म्हणून रोपाची पानं पिवळी पडतात, पण जेव्हा चांगला बहर असतो आणि जेव्हा आपल्याला एखाद्याचे असे जर जास्वंदीच्या किंवा इतर रोपाचे पान जर असे एखादेच पिवळे दिसले तर समजायचं की आपल्या रोपांना मॅग्नेशियम सल्फरची गरज आहे. अशा वेळेला आपल्या रोपांना व्यवस्थित मॅग्नेशियम आणि सल्फर मिळावा म्हणून मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे इप्सम सॉल्टचा आपल्याला उपयोग करायचा असतो. आता आपण गुलाबाच्या रोपाबद्दल जेव्हा जाणून घेतले तेव्हा आपल्याला मी माहितीमधून सांगितले होते की गुलाबाची जी नवीन पालवी असते त्यावर थ्रिप्स नावाचा अतिसूक्ष्म किडा बसतो. हा किडा इतका सूक्ष्म असतो की तो नुसत्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. सुईच्या टोकावर तो अगदी अलगद बसतो. आता ह्या टिप्सचा जेव्हा आपल्या गुलाबाच्या रोपावर हल्ला होतो
तेव्हा गुलाबाला नवीन आलेली जी पालवी असते ती जळल्यासारखी करपल्यासारखी दिसते. आता जास्वंदीच्या झाडावर जर मिलीबग लागला म्हणजे जास्वंदीची जी फांदी असते त्याच्यावरती चिकट पांढऱ्या रंगाचा थर जमून येतो. तोच पांढरा डेकून, पिठ्या डेकून म्हणतात त्याला, आणि त्याला मिलीबग असेही म्हटले जाते. तर जेव्हा या मिलीबगचा हल्ला आपल्या जास्वंदीच्या रोपावर होतो किंवा काळे किडे, पांढरे किडे, आता पांढरे किडे एका वेळेला हजारभर अंडी घालतात, म्हणजे ह्यांचा जर प्रादुर्भाव आपल्या रोपांवर झाला तर त्यांना आटोक्यात आणणं केवळ अशक्य असतं. आता हे जे त्रासदायक स्पायडर आहेत, कोळी आहेत, जसे रेड स्पायडर माईट, व्हाईट स्पायडर माईट, तर हे काय करतात, आपल्या रोपांवर दाट जाळी करून आपल्या रोपांना त्रास देतात. हा पण आपल्या घरामध्ये फिरणारा जो काळा कोळी असतो ना, त्याची मात्र आपल्याला पॉलिनेशनच्या क्रियेमध्ये मदत होते. आता जर हे जे रेड स्पायडर माईट्स, व्हाईट स्पायडर माईट आहेत, त्यांनी जर आपल्या रोपांवर अशा प्रकारे दाट जाळी केली तर रोपांना किती त्रास होईल बरं. आणि म्हणून आपल्याला इन्सेक्ट्स पेस्ट म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती असणं गरजेचे आहे. मातीमधून येणारी बुरशी, कारण जेव्हा मातीतून बुरशी होते तेव्हा आपल्या रोपांना त्रास होतो, तर ह्याच्याबद्दलही आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तरच आपण योग्य ते उपचार करून आपल्या रोपांची काळजी घेऊ शकतो. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहे की इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक अजिबात नाही. जेव्हा आपल्या रोपांना मॅग्नेशियम आणि सल्फरची गरज भासते त्यावेळेला हे मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे इप्सम सॉल्ट 1 लिटर पाण्यामध्ये 1 पोहे खायचा चमचा एवढं मिसळून आपण एकतर त्याचा स्प्रे करायचा किंवा खत म्हणून आपल्या रोपांना आपण मातीमध्ये देऊ शकतो. इप्सम सॉल्टमुळे रोपाची पानं हिरवीगार होतात. तसेच हे बेस्ट ग्रोथ प्रमोटर आहे. बेस्ट ग्रोथ प्रमोटर असल्यामुळे रोपाची वाढ चांगली होते. इप्सम सॉल्ट आपण मातीत मिसळल्यामुळे माती ॲसिडिक होते. लक्षात घ्या, आता ही जी ॲसिडिक माती असते ती फुलझाडांना भरपूर आवडते. त्यामुळे इप्सम सॉल्ट जर आपण मातीत दिलं तर माती ॲसिडिक झाल्यामुळे फुलझाडांना भरपूर प्रमाणात फुलं येण्यास मदत मिळते. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे कुठलंही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक नाही. हे बेस्ट ग्रोथ प्रमोटर आहे. मॅग्नेशियम सल्फरची जेव्हा आपल्या रोपांना गरज भासते आणि रोपाचं जेव्हा पान आपल्याला एखादं असं पिवळं झालेलं दिसतं त्यावेळेला आपल्याला इप्सम सॉल्टचा वापर करायचा असतो. म्हणूनच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या बागेतील रोपांना त्रास देणाऱ्या इन्सेक्ट्स, पेस्ट, मातीतून होणारी बुरशी, रोपांवर पडणारा व्हायरस याबद्दल व्यवस्थित माहिती करून घेऊया. आता सर्वप्रथम आपण इन्सेक्ट्सबद्दल माहिती करून घेऊ. इन्सेक्ट्स म्हणजे काय, तर असे कीटक ज्यांना डोकं आहे, धड आहे, पोट आहे, 6 पाय आहेत, 2 पंख आहेत. इन्सेक्ट्समध्ये माशा, मच्छर, ॲफिड, थीप्स अशा उपद्रवी कीटकांचा समावेश होतो. पण आपल्या रोपांवर बसून पॉलिनेशनचं काम करणाऱ्या उपयुक्त इन्सेक्ट्सचाही इन्सेक्टमध्ये समावेश होतो. जसे फुलपाखरू, भुंगे, मुंग्या, माशासुद्धा रोपांवर बसून पॉलिनेशनचं काम करतात. तर भुंगे, फुलपाखरू यांसारखे जे कीटक आहेत हे पॉलिनेशनचं काम उत्तम करतात. हे कीटक पॉलिनेशनचं काम करतात म्हणजे काय, तर फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यास पॉलिनेशनमुळे मदत मिळते. आता पेस्ट म्हणजे काय, तर असे उपद्रवी जीव ज्यांच्यामुळे आपल्या रोपांना कायम त्रासच होतो. आता काही इन्सेक्ट्सचाही पेस्टमध्ये समावेश होतो. जसं ॲफिड, थीप्स, मच्छर, माशा
हे यांच्यासारखे जे उपद्रवी जीव आहेत हे इन्सेक्ट्समध्ये तर येतात, पण पेस्टमध्ये पण येतात. तसेच सगळ्या प्रकारच्या आळ्या, गोम, साप, उंदीर, पाल, खारुताई, माकड किंवा जे काही असे जीव जे आपल्या रोपांना कायमच त्रास देतात. आणि त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला नेहमी काही ना काहीतरी उपाययोजना करावीच लागते. आपल्या रोपांना जेव्हा अशा इन्सेक्ट्स, पेस्टचा त्रास होतो तेव्हा नेमका तो त्रास कशामुळे होतोय हे जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचे असते. आणि आपल्या रोपांवर अशी कुठल्याही प्रकारची कीड पडू नये, आपल्या रोपांना इन्सेक्ट्स, पेस्ट यांचा त्रास होऊ नये म्हणून तर 8 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या घरगुती कीटकनाशकांचा फवारा करणं गरजेचं असतं. आता आपण जर केमिकल कीटकनाशक वापरणार असू तर केमिकल कीटकनाशकांचा फवारा महिन्यातून फक्त एकदा करायचा. पण हां, जर रोपाला जास्तच त्रास होत असेल तर दर 15 दिवसांनी एकदा आपण केमिकल कीटकनाशकांचा फवारा आपल्या रोपांवर मारू शकतो. आणि अशा प्रकारे आपण जर केमिकल कीटकनाशकाचा फवारा एकदा, घरगुती कीटकनाशकांचा फवारा दर 8 दिवसांनी, अशा रीतीने जर आपण आपल्या रोपांची काळजी घेतली तर आपल्या रोपांना कुठल्याही प्रकारच्या किडीचा, इन्सेक्ट्स किंवा पेस्टचा त्रास अजिबात होणार नाही. आता अगदीच घरगुती कीटकनाशक म्हणून आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करून ती पाण्यात मिसळून ते द्रावण गाळून घ्यायचं आणि त्याचा फवारा जर आपण आपल्या रोपांवर केला तर ह्या जे आपण कीटकनाशक जे आपण बनवणार आहोत त्याला मिरची आणि लसणाच्या पेस्टचा एक उग्र वास येतो आणि त्यामुळे वातावरणातील उपद्रवी जीव आपल्या रोपांना त्रास देत नाही. आता हल्ली सर्रास बघायला मिळतं की खारुताईंचा वावर जिथे तिथे खूप जास्त प्रमाणात होतो. तर ह्या खारुताईसुद्धा या मिरची लसणाच्या कीटकनाशकाचा जर आपण वापर केला, आपण जर आपल्या रोपांवर फवारा केला तर या उग्रवासामुळे खारुताईसुद्धा आपल्या बागेमध्ये येत नाहीत, आपल्या बागेकडे फिरकत नाहीत. आता तुम्ही बघू शकता मी इथे एक लाल रंगाच्या कपड्याची पुरसुंडी बांधून ठेवलेली आहे. माझ्या बागेतील रोपांना कबुतरांचा त्रास व्हायचा, म्हणजे एवढा कबुतरांचा सुळसुळाट होता तर त्यावर उपाययोजना करणं फार गरजेचं होतं. म्हणून मी अशा लाल रंगाच्या कपड्यामध्ये कापराच्या वड्या बांधून ठेवलेल्या आहेत. ह्यामुळे कबुतरांचा सुळसुळाट कमी झाला आहे. आता कबुतरांचा त्रास माझ्या बागेला होत नाही. आता काही ठिकाणी माकडांचा पण सुळसुळाट असतो, तर अशा वेळेला आपण आपल्या बागेच्या भोवती ग्रीन नेट किंवा जाळी बसवून माकडांच्या येण्या जाण्यावरती प्रतिबंध करू शकतो. आता वातावरणातील जे उपद्रवी जीव आहेत जसं ॲफिड, थ्रिप्स हे आपल्या रोपाच्या नवीन पालवीवर बसतात आणि रोपामधील रस शोषून घेतात. म्हणजेच काय, त्या रोपामधील पोषक तत्व शोषून घेतात. यामुळे आपले रोप कमजोर होते, आजारी पडल्यासारखे दिसते. अशा वेळेला ह्यावर उपाययोजना म्हणून ह्या उपद्रवी जीवांपासून आपल्या रोपांचे रक्षण करण्यासाठी, कारण घरगुती कीटकनाशकांचा फवारा जरी मारला आणि जर हे जीव आटोक्यात येत नसतील अशा वेळेला केमिकल कीटकनाशकांचा फवारा आपल्याला मारावा लागतो. तर हे जे कॉन्फिडर नावाचं केमिकल कीटकनाशक आहे ह्याचा फवारा जेव्हा आपण रोपांवर मारतो तेव्हा ते थेट त्या कीटकांच्या शरीरामध्ये जातं आणि त्यांच्या नर्वस सिस्टमवर काम करून त्यांच्यामध्ये ही जी आपल्या रोपांमधील पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता असते ते नष्ट करतं. त्यामुळे काही वेळेला आपल्याला जर ऑर्गॅनिक वस्तू वापरून जास्त फायदा मिळाला नाही तर एखाद वेळेला केमिकल वस्तूंचा वापर करावा लागतो. आता मातीमधून त्रास देणाऱ्या फंगस म्हणजेच बुरशीविषयक आपण माहीत करून घेऊ. आता बुरशी ही परजीवी असते. बुरशीचे प्रकारही असतात, जसे लाल बुरशी, पांढरी बुरशी, हिरवी बुरशी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बुरश्या असतात. पण ह्यात जी पांढरी बुरशी असते ही मात्र चांगली आणि उपयुक्त बुरशी आहे.
आता साफ पावडरबद्दल आपण माहिती करून घेतलेली आहे. ज्यांनी जर साफ पावडरचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. साफ फंगीसाईड पावडर, जर मातीमध्ये आपल्याला अचानक बुरशी दिसली आणि हळद ऑर्गॅनिक आहे, शेवटी हळूहळू त्याचा असर होणार, आणि हळद टाकूनही जर ती बुरशी आटोक्यात येत नसेल तर त्यावेळेला आपल्याला साफ पावडरचा वापर करावा लागतो. कारण साफ पावडर इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी खूप उपयोगी पडते. बुरशीनाशक पावडरमध्ये ट्रायकोडर्मा, बाविस्टिन ह्या बुरशीनाशक पावडरही आपण खरेदी करू शकतो. आता ही जी ट्रायकोडर्मा बुरशीनाशक पावडर आहे ती स्वतःमध्येच एक सफेद रंगाची बुरशी आहे. तर जेव्हा आपण ट्रायकोडर्मा बुरशीनाशक पावडरचा वापर आपल्या मातीवर करतो त्यावेळेला हे ट्रायकोडर्मा पावडर मातीवर एक पांढऱ्या रंगाचा थर पसरवते. ही पांढरी बुरशी उपयुक्त बुरशी असते. ही पांढरी बुरशी या हिरव्या रंगाच्या या काळपट पडलेल्या बुरशीचा खात्मा करते. त्यामुळे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की पांढऱ्या रंगाची बुरशी जर मातीवर दिसली तर ती उपयोगी बुरशी आहे. जसं नीम पावडर, कडुलिंबाची पावडर जी असते तिचा वापर केला तरीही पांढऱ्या रंगाचा थर म्हणजे पांढऱ्या रंगाची बुरशी मातीमध्ये दिसून येते. ही उपयोगी बुरशी आहे. आता माझ्याकडे लसणांच्या सालीचं लिक्विड खत आहे आणि हे ॲलोवेराचं आहे. तुम्हाला इथे पांढरा थर दिसून येत असेल, ती पांढऱ्या रंगाची उपयुक्त बुरशी आहे. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जी पांढऱ्या रंगाची बुरशी असते ती उपयोगी बुरशी असते. तिचा आपल्या रोपांना काहीच त्रास होत नाही. पण रोपाच्या मातीत जेव्हा आपण जास्त पाणी देतो तेव्हा मातीमध्ये एक हिरवट किंवा काळसर रंगाची बुरशी येते. ती मात्र उपद्रवी बुरशी असते. तिचा आपल्या रोपांना त्रास होऊ शकतो आणि ह्या बुरशीचा खात्मा करण्याची गरज असते. आता लिक्विड खतावर जेव्हा अशी पांढरी बुरशी दिसते तेव्हा आपण त्या लिक्विड खताचा वापर करू शकतो. पण जर आपण लिक्विड खत बनवून ठेवलं आहे आणि त्याच्यावर जर असा काळसर थर दिसून आला तर ती असते काळी बुरशी. अशा वेळेला त्या लिक्विड खताचा किंवा आपण जे काही होममेड कीटकनाशक बनवलं असेल, जसं आता हे लसणाच्या सालीचं जे आहे ते लिक्विड खत म्हणून सुद्धा उपयोगी पडू शकतं आणि कीटकनाशक म्हणून पण उपयोगी पडू शकतं. कारण लसणाच्या सालीचा पूर्णपणे अर्क या साध्या पाण्यामध्ये उतरला आहे. तर लसणाचा जो उग्र वास आहे या साध्या पाण्याला येतो. तर अशा वेळेला जर आपण या द्रावणाचा कीटकनाशक म्हणून रोपांवर फवारा केला तर त्याच्या उग्र वासामुळे वातावरणातील उपद्रवी जीव आपल्या रोपांना त्रास देत नाही. पण हे असे लिक्विड खत किंवा कीटकनाशक जर आपण जास्त दिवस ठेवले आणि त्याच्यावर जर काळा थर दिसला तर मात्र त्याचा वापर करायचा नाही. आता घरगुती बुरशीनाशक म्हणून आपण हळदीचा वापर करू शकतो, दालचिनी पावडरचा वापर करू शकतो, किंवा आपण रोजच्या जेवणासाठी जी गरम मसाल्याची पावडर वापरतो तिचाही वापर आपण घरगुती कीटकनाशक म्हणून करू शकतो. आता मातीमधून जर आपल्याला काळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची बुरशी दिसली तर तिचा खात्मा करण्यासाठी आपण साफ फंगीसाईड पावडरचा वापर करू शकतो. आता नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक गार्डनरकडे साफ पावडर, नीम तेल आणि कडुलिंबाची पावडर नेहमी असलीच पाहिजे. कारण आपल्याला त्याचा वापर जास्तीत जास्त वेळा करावा लागतो. आता साफ पावडरचा आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून कसा उपयोग होतो? कारण साफ पावडर जी आहे ही सिस्टेमिक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. म्हणजे काय तर ही मातीच्या खोलवर जाऊन तसेच मातीवर असणारी अशी दोन्ही प्रकारच्या बुरशीचा नायनाट करते. त्यामुळे साफ पावडरला सिस्टेमॅटिक कॉन्टॅक्ट फंगीसाईड असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, साफ पावडर ही सिस्टेमॅटिक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. कारण ती अंतर आणि बाह्य, मातीतील अंतर आणि बाह्य दोन्ही प्रकारच्या बुरशीचा नायनाट करते. आता आपल्याकडे जर नीम तेल नसेल किंवा नीम पावडर नसेल तर आपल्याकडे जर नीम पावडर नसेल, ही नीम पावडर आहे,
नीम पावडर म्हणजे काय तर जेव्हा कडुलिंबाच्या ज्या लिंबोण्या असतात त्यांच्यापासून कडुलिंबाचं तेल काढलं जातं आणि तेव्हा जो चोथा उरतो तो चोथा म्हणजे ही नीम पावडर. तर आपल्याकडे जर समजा नीम ऑइल किंवा नीम पावडर नसेल तर कडुलिंबाची पानं साध्या पाण्यात टाकून ते उकळून घ्यायची. चांगली उकळल्यानंतर त्यातला अर्क साध्या पाण्यामध्ये उतरतो. हे पाणी थंड करून घेऊन गाळून घ्यायचं. तेव्हा त्याला कडुलिंबाचा उग्र वास येतो. कडुलिंबाचा जो वास असतो तो त्या साध्या पाण्याला येतो. तर त्याचा वापर आपण कीटकनाशक म्हणून करू शकतो. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की जर बागकामाची आवड आहे, बागकामाचा छंद आहे, तर आपल्याकडे ह्या 3 वस्तू असल्याच पाहिजेत. नीम पावडर, नीम ऑइल आणि साफ पावडर. आता आपण जेव्हा कडुलिंबाची पानं साध्या पाण्यात टाकून उकळून घेणार, ते द्रावण चांगलं गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. जर कीटकनाशक म्हणून फवारा करायचा असेल तर त्याच्यामध्ये चौपट साध्या पाणी मिसळून मग आपण आपल्या रोपांवर त्याचा फवारा करायचा आहे. आता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, रोपावर जर व्हायरस पडला तर मात्र त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना अजून तरी नाही. जर रोपावर व्हायरस पडला तर असे रोप आपल्या बागेपासून दूर नेऊन जमिनीत ते गाडून टाकणं हाच त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आता व्हायरस पडतो म्हणजे काय तर रोपाची ही जी पानं, आता हे पान कसं सरळ दिसते ना, तर ती अशी मुरडल्यासारखी दिसतात. त्यावेळेला समजायचं की व्हायरस पडला आहे आपल्या रोपावर. अशी तजेलदार टवटवीत पानं अजिबात दिसत नाहीत. आणि म्हणून आपल्या रोपांची, आपली बाग सुंदर दिसावी म्हणून आपण ही जी रोपं आपल्या बागेत लावली आहेत ना, त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी दर 8 दिवसांनी कुठला ना कुठला घरगुती फवारा, कीटकनाशकाचा फवारा आपल्याला करायचा आहे. घरगुती कीटकनाशकामध्ये आपण जे बेकिंग सोडा मिळतो, पुन्हा आवर्जून सांगते, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा, तो पावसांच्या 1 लिटर पाण्यामध्ये मिसळायचा. अर्धा चमचा आपण जे हँडवॉश वापरतो त्याचा अर्धा चमचा जर 1 लिटर पाण्यात मिसळला तर त्याचा फवारा मारू शकतो. 10-12 डेटॉलच्या थेंबांचा फवारा आपण मारू शकतो 1 लिटर पाण्यात मिसळून. असे भरपूर सारे कीटकनाशक आहेत, घरगुती कीटकनाशक. त्यांचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे, तो आवर्जून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि दर 8 ते 10 दिवसांनी अशा प्रकारे आपल्या रोपांवर कीटकनाशकाचा फवारा करत चला, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या इन्सेक्ट पेस्ट किंवा बुरशी आणि व्हायरसचा आपल्या रोपांना त्रास होणार नाही. अपेक्षा करते आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती बघून झाल्यावर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून शेजारी दिलेले बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा. थँक्यू.